brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूरमधील सासुरे गावामध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेलेला आहे. आत्महत्या कशामुळे केली तर नर्तिकेने आलिशान बंगल्याची मागणी केली. त्याचबरोबर माझ्या भावाच्या नावावरती 5 एकर जमीन करून दे, नसता तुझ्यावरती खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल असं ब्लॅकमेल केल्यानंतर माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या 4 व्हीलर गाडीमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. ज्या घराची मागणी केली होती, ज्या आलिशान बंगल्याची मागणी केली होती, हाच तो आलिशान बंगला आहे जे की गेवराई शहरामधील माधवनगर आहे. आणि माधवनगर परिसरामध्ये हा आलिशान बंगला आहे, आलिशान घर आहे. आणि या घराची वास्तुशांती देखील 10 दिवसापूर्वी झाली होती. आणि याच घराची मागणी संबंधित नर्तिकेने केल्याची या ठिकाणी माहिती आपल्याला समोर आलेली किंवा तक्रारीमध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. 10 दिवसापूर्वी याच आलिशान घराची वास्तुशांती झाल्याचं, गृहप्रवेश झाल्याचं देखील ठसे जे आहे ते या ठिकाणी उमटल्याचं आपण पाहू शकतोय. याच घरामध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे आणि त्यांचे कुटुंबीय राहण्यासाठी येणार होतं, मात्र जे राहण्याचं स्वप्न जे आहे ते अधुरं राहिल्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र संबंधितले नागरिक आहेत. बाबा काय सांगाल, घर कधी खरेदी केलं होतं, घराची किंमत किती आहे, काय माहिती आहे? घर 10 ते 11 महिने झाले खरेदी केलेलं. तर त्यानं घराची वास्तू 15 दिवसापूर्वी केली. तर ते राहायला येणार होते. तर त्यांची माझी चर्चा झाली, तुम्ही राहायला कधी येणार? तर ते म्हणले, अर्धड मामा मला मुंबईला ह्याला जायचंय, मोर्चाला जायचंय जरांगेच्या, आणि तिथून आल्याच्या नंतर मी सांगतो तुम्हाला, असं त्यांचं ठरलेलं होतं. तर मग ते वापस आल्याच्या नंतर ते गावी गेले. तर पुन्हा परत आलेच नाही. तर आम्हाला एक रिपोर्ट असा भेटला की असं घटना बार्शी तालुक्यात घडली. तर आम्हाला हे दुःख झालं. दुःख झाल्याच्या नंतर आमचा दोस्त असल्यामुळं आमचे पाणी मारणारे मामू, आम्हाला वाईट वाटलं. आम्हाला आम्ही दिवसभर जेवण केलं नाही दोघांनी बी. एवढे दुःख झालं आम्हाला की आमचा चांगला माणूस आम्हाला गप्पा मारणारा निघून गेला. नक्कीच या जे सहकारी आहेत त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. मात्र ज्या सरपंचांनी माजी उपसरपंचांचे टोकाचं पाऊल उचललं, तर का तर नर्तिकेने ब्लॅकमेल केलं, मला 5 एकर जमीन माझ्या भावाच्या नावावरती कर आणि गेवराईमधील आलिशान बंगला माझ्या नावावर कर, नसता तुझ्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल असे ब्लॅकमेल केल्यानंतर माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी टोकाचं पाऊल उचलून गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मात्र या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेलेला आहे. संबंधित नातेवाईकांनी या प्रकरणामध्ये कसून चौकशी केली गेली पाहिजे, आमची बदनामी केली गेली आहे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील केलेली आहे. मात्र ज्या बंगल्यामुळं, ज्या आलिशान घरामुळे सरपंचांना आपला जीव द्यावा लागला, हेच ते मृत्यूचं कारण ठरलंय का घर, अशी देखील आता चर्चा होताना पाहायला मिळते. मात्र संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे आणि संबंधित व्यक्तीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी देखील मागणी आता होताना पाहायला मिळते. मुंबई तकसाठी योगेश काशीद, गेवराई, बीड.